इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर आणि मातीच्या कणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार, मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये सहर्ष स्वागत करते। दिवाळी निमित्ताने आपण बघत आहोत आपल्या बदलापूर शहरामध्ये विविध अशा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं सादरीकरण सुरू आहे। आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे मनोरमा या सोसायटीमध्ये मनोरमा नगरमध्ये आलेलो आहोत। सुवर्णदुर्ग सुंदर अशा किल्ल्याचं सादरीकरण केलेलं आहे। इथले जे रहिवासी आहेत, जे मुलं आहेत, जे शिवभक्त आहेत त्यांनी, तर सर्वप्रथम आपण छान असं जे किल्ला प्रेझेंटेशन केलेलं आहे त्यांनी सादरीकरण आहे ते बघत आहोत। सुवर्णदुर्ग हा जो किल्ला आहे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा हुबेहूब जसं रेखाटलं आलं सेम टू सेम इथे तसंच सादरीकरण यांनी केलेलं आहे। बघितल्यावरती बघतच राहावं असं हे छायाचित्र आहे। यांचं 10वं वर्ष आहे। गेल्या 10 वर्षापासून विविध असे जे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत ते मनोरमा नगर ई एफ विंग मित्रमंडळ बदलापूर पूर्व यांच्या माध्यमातून हा सुंदर असं किल्ले बनवण्यात येते। त्याचबरोबर आता आपण इथे बघूया छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमा आपल्याला समोर दिसते आहे आणि त्याचबरोबर जर आपण इथे बघितलं तर प्रथम पारितोषिक, त्याचबरोबर मला जास्त करून इथे प्रथम पारितोषिकच दिसतं आहे। जर आपण बघितले तर भरपूर असे प्रथम पारितोषिकच इथे आहेत या मंडळाला भेटलेले। आणि 10वं वर्ष असताना प्रत्येक वर्ष जर आपण बघितलं तर सर्वात सुंदर किल्ल्यांचं सादरीकरण केलेलं आहे। खरं तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच कला कौशल्य कलागुणांना रोटरी क्लब ऑफ बदलापूर, त्याचबरोबर भरपूर अशा ज्यांनी कोणीही इथे प्रथम क्रमांक, इथे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना बोलू शकणार नाही एवढ्या सगळ्यांच्या माध्यमातून यांना इथे पहिला क्रमांक मिळालेला आहे। मनोरमा नगर एफ विंग मित्रमंडळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसोबतच त्यांनी त्यांचे जे सगळे काही पुरस्कार आहेत ते इथे ठेवलेले आहेत। सगळ्यांचंच आपण भरपूर असं कौतुक करायलाच हवं, कारण आपल्या बदलापूर शहरामध्ये असे शिवभक्त अजूनही आहेत आणि तेच आपल्या बदलापूर शहराचं नाव उंच थरावर नेणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वारसा आहे आपल्या बदलापूरमध्ये तो जर असे शिवभक्त राहिले तर तो वारसा असाच चालू राहील असं म्हणायला हरकत नाही। तर आता आपण सर्वांना बोलवूया इथे, या दिशेने या। काय नाव बोलला तुझं? आयुष। आम्हाला सुवर्णदुर्ग किल्ल्याबद्दल तुझ्याकडून माहिती जाणून घ्यायला नक्कीच आवडेल। सुवर्णदुर्ग म्हणजे महाराष्ट्रातला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास लाभला आहे आणि त्यांचे किल्ले हे त्यांचे साक्षीदार आहेत। असाच एक साक्षीदार म्हणजे सुवर्णदुर्ग। सुवर्णदुर्ग हा किल्ला महाराष्ट्रातल्या 90% लोकांपासून दुरावला आहे। याचीच जाणीव करून देण्यासाठी आम्ही मनोरमा नगर मित्रमंडळ सादर करीत आहोत स्वराज्याचं सुवर्णपान सुवर्णदुर्ग। पहिलं तर कोणत्याही समुद्रातील किल्ला बांधण्याची पहिली पायरी म्हणजे बेट शोधणं। बेट शोधण्यासाठी आपल्याला समुद्राच्या ओटी आणि भरतीवर अवलंबून राहावं लागतं। जेव्हा समुद्राला भरती असते तेव्हा ते बेट लपून जाते आणि जेव्हा समुद्राला ओटी येईल तेव्हा ते बेट दिसून येते। आणि अशाच ओटीच्या काळी शिलाहार काळातल्या राजांनी रत्नागिरी येथील दापोलीमध्ये हार्णे बंदरांजवळ एक बेटावर चौकी बांधली आणि त्याच्यावर त्याचा हक्क दाखवला। त्यानंतर समुद्रात तर अशी अनेक बेटं असतात, फक्त त्याच बेटावर चौकी का बांधली तर त्या बेटावर जवळ असणारी मोक्याची जागा, बेटाजवळ असणारे बंदरे आणि बेटाजवळ होणारा सागरी व्यापार या तिन्ही गोष्टी लक्षात घेऊन त्या शिलाहार काळातल्या राजांनी त्या बेटावर चौकी बांधली। त्यानंतर आदिलशाह अस्तित्वात आल्यानंतर आदिलशाहने ते बेट जिंकून घेतले आणि आदिलशाहने त्या बेटाचा वापर जहाज दुरुस्तीसाठी केला। ते जहाज त्या बेटावर नेले तर नेले कसे, पण पाण्याला जेव्हा भरती असते तेव्हा ते जहाज त्या बेटावर नेऊन ठेवायचे आणि आकडा लावायचा आणि जेव्हा पाण्याला ओहोटी येईल तेव्हा त्या जहाजाचे काम करायचे। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा बेट जिंकले आणि त्यांनी सुवर्णदुर्ग ह्या किल्ल्याचं पूर्ण रूपांतर केलं आणि त्या किल्ल्यावर त्यांनी आचलोजी मोहितेंना किल्लेदारपदी नेमणूक केली। त्यानंतर हा किल्ला घेण्यासाठी सिद्दी कासम आला होता, तेव्हा त्याने पहिले हे तिन्ही किल्ले जिंकून घेतले। किल्ला गोवागड, किल्ले फतेगड आणि किल्ले कनकदुर्ग या तिन्ही किल्ल्यांवरून तो सुवर्णदुर्ग किल्ल्याला लढा देत राहिला। त्यानंतर 6 महिन्यानंतर तो
मराठ्यांनी पलटवार केला आणि त्यात मराठ्यांचा 80% दारुगोळा संपला. त्यानंतर किल्ल्यावरचे जे किल्लेदार होते आचलोजी मोहिते त्यांना असं वाटलं की आपण काय हा किल्ला लढवू शकणार नाही, आपण हा किल्ला सिद्धीच्या ताब्यात द्यावा आणि आपल्या स्वतःच्या जीवाची भीक मागावी. ही सर्व बातमी कान्होजी आंग्रेंना समजली आणि कान्होजी आंग्रेंनी आचलोजी मोहितेंना कारागृहात बंद केले. त्यानंतर कान्होजी आंग्रे हे ते 6 महिने हा किल्ला परत लढवत राहिले आणि त्यानंतर सिद्दी कासम हा किल्ला म्हणजे हे तिन्ही किल्ले सोडून गेले, कारण त्याला असं वाटलं की मराठी काय हा किल्ला सोडणार नाही, तर तो किल्ला सोडून जंजिऱ्यावर गेला. त्यानंतर तुळोजी आंग्रेंच्या काळात त्यांनी थोडंसं थांबवते आहे याला. जर इतिहास बघायला गेलं तर इतिहास हा संपणार नाहीये, खूप मोठा इतिहास आहे. तरी सुद्धा आम्हाला थोडंसं शॉर्टकट मध्ये सांगण्याचा नक्कीच प्रयत्न कर, कारण आपल्याला सगळ्यांशीच बोलायचं आहे त्याबद्दल. त्यानंतर तुळोजी आंग्रेंच्या काळात पेशव्यांनी आणि इंग्रजांनी मिळून हा किल्ला जिंकला आणि पेशव्यांनी इंग्रजांनी किल्ला जो जिंकला होता आणि त्यांनी पेशव्यांच्या ताब्यात दिला होता. जो इंग्रज होतं त्यांना असं वाटलं की आपण हा किल्ला एवढा मोठा जिंकतोय तर तो पेशव्यांच्या ताब्यात का देतोय. तर त्यानंतर तो किल्ला त्याने त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने तिथे एक छोटा किल्ला बांधला आणि त्याचं नाव सुवर्णदुर्ग दिलं. आम्हाला एवढंच म्हणायचं की आमचा एवढा आपल्या राज्यात एवढे किल्ले असतील तर आपण त्याचं संवर्धन का नाही करत. मराठांच्या छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आपल्या पुढच्या पिढीला राहिली पाहिजे. आमचा हे आदेश म्हणजे पोहोचला असेल. खूप छान. सर्वप्रथम एकदा जोरदार याच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. काय नाव बोललात? आयुष. अक्षरशः आयुष इतकं छान त्याचा इतिहासाचा अभ्यास आहे. तुम्हाला कसं वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच द्या आणि आपण पूर्ण याची जी बाईट आहे ती पुन्हा एकदा आपल्या बदलापूरवरती नक्कीच तुम्ही बघा, एकदा प्लस करून का. खूप छान बोललेला आहे तो. तर नमस्कार सर, काय बोलाल? कितवं वर्ष आहे? 10वं वर्ष आहे सांगितलं. तर प्रत्येक वर्षी नवीन किल्लाचं प्रदर्शन इथे दाखवलं जातं का, सादरीकरण केलं जातं का? हे आमचं मनोरमा नगर EFING मित्रमंडळाचं यंदाचं 10वं वर्ष आहे. 10 वर्ष अभिमानाची. जेव्हा आम्ही लहान होतो म्हणजे मी 8वीत होतो तेव्हापासून आम्ही किल्ला बनवायला सुरू केला. ते तुम्ही फोटोत बघितला असेल स्टार्टिंगचा किल्ला. त्यात हे आमचं मिळालेलं यश आहे. ही सर्व पोरांची मेहनत खूप असते, ते पोरांसाठीच धन्यवाद बोलेल. खूप छान. कलागुणांना आणि कला कौशल्यांना वाव कसा दिला जातो तो आपल्याला इथे दिसत आहे. काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार सर. नमस्कार. कसं वाटतं आपल्या मनोरमा नगरमध्ये छान असं शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा जोपासली जाते? मी सर्वप्रथम आपला बदलापूर यांचा धन्यवाद म्हणतो की त्यांनी येऊन आमच्या किल्ल्याची पाहणी केली आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं. किल्ल्याच्या बद्दल सांगायला गेलं तर आम्हाला खूप अभिमान वाटतो की आमचे जे मनोरमा नगर EF विंग मधील मुले आहेत ते गेल्या 10 वर्षापासून खूपच सुंदर किल्ल्याची प्रतिकृती बनवायचा प्रयत्न करतात आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो की आमचे मुलं कुठं ना कुठं शिवाजी महाराजांचा जे वारसा म्हणा किंवा जे विचार आहेत ते पुढे घेऊन चालताना दिसत आहेत. तरी हे 10वं वर्ष आहे आणि 10व्या वर्ष तुम्ही बघू शकता की ह्या वर्षी त्यांनी सुवर्णदुर्ग हा किल्ला बांधलेला आहे आणि अतिशय सुंदर हा प्रकारे त्यांनी किल्ला बांधलेला आहे आणि त्यांनी भरपूर मेहनत केलेली आहे. गेल्या 1 महिन्यापासून ते दररोज सकाळ संध्याकाळ करून ते लोक त्या किल्ल्यासाठी प्रयत्न करतायत. धन्यवाद. खरंच अगदी बरोबर सांगितलं सरांनी. भरपूर दिवस लागलेच असले. आपण सरांना विचारूया साधारण किती दिवस लागले? सरांनी सांगितलं 1 महिना लागला. कशी मेहनत घेतली आहे? मेहनत आम्ही खूप घेतली. त्यात मध्ये आठवड्याला पाऊस पण येत होता, त्यामुळे आमचं काम पण बाकी होतं. अडचणी पण आल्यात. आम्ही रातोरात मेहनत करून किल्ला उभा केला. काय बोलाल सर? रातोरात मेहनत म्हणजे काय? भरपूर प्रयत्न केलेत. पाणी वगैरे कसं? इथे कछवा पण एक दिसला मला, कासव पण एक आहे. तर तो कासव कुठून आणलाय? फक्त याच्यासाठीच घेऊन आलेत का त्याला? आमच्या घरातलेच आहेत ते कासव. खूप छान. काय बोलाल, कसं वाटतंय? आज 1 लाख दर्शकांपर्यंत पोहोचले आहात. खूप छान वाटते. आमची मेहनत सफल होते असं दिसतं. नक्कीच सफल होणार मेहनत. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. आणि ही जी आपली तरुण पिढी आहे, जे सर्वच लहान मुलांपासून शिवभक्तांना आपल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाचं जो वारसा जपत आलेला आहे आपण ती असेच सुरू ठेवत आहे. तर त्यांना तुम्ही सुद्धा नक्की प्रोत्साहन द्या, प्रतिसाद द्या, भरपूर अशा प्रतिक्रिया द्या. पुन्हा एकदा आपण किल्ला बघूया. खरंच हा किल्ला कोणीच बोलणार नाही की हा बनवलेला आहे. हा जो असली रिअल आपला किल्ला आहे तसाच वाटतोय. अगदी त्याच्यावरती शिवसैनिक सुद्धा तसेच तैनात दिसत आहे आपल्याला. ही जी कल्पना आहे खरंच खूप छान आहे. याच्या पाण्यामध्ये कासव सुद्धा आहे, जे एक
प्रत्येक छोटी छोटी गोष्ट जी आहे ती याच्यामध्ये रेखाटली आहे, यांनी लक्ष ठेवलेलं आहे. खूप छान. आणि खऱ्या अर्थाने आज कासवांचं जीवन सुद्धा सफल झालेलं आहे, कारण त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांमध्ये इथे आलेले आहेत. मासे सुद्धा आहेत. तर बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. तुम्हाला सुद्धा वाटत असेल की तुमच्या येथील जर किल्ले असतील छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही बनवलेले, लहान मुलांनी बनवलेले, तर एक व्हिडिओ बनवून नक्कीच पाठवा, कारण शक्य नाही होत. भरपूर असे व्हिडिओज आमच्यापर्यंत आलेले आहेत आणि सर्वच ठिकाणी जाऊन लाईव्ह करणं कधी कधी खरंच शक्य नाही होत. परंतु आम्ही नक्कीच प्रयत्न करू की सगळ्याच विद्यार्थ्यांच्या, सगळ्याच मुलांच्या कलागुणांना, कला कौशल्यांना आपण साथ देण्याचा, प्रतिसाद देण्याचा व्हिडिओ पब्लिश करूया. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बनवून आम्हाला नक्कीच पाठवत चला. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. धन्यवाद.